ताईपेकर पालघर संघ. तसेच आम्हाला ट्रॉफी सौजन्य लाभलं होतं ते सन्माननीय हनुमंत संत्रेजी साहेब, उपविजेता ट्रॉफी सिद्धी कल्पेश पडते. तसेच मालिकावीराची ट्रॉफी लाभली होती सौरभ अंकुश जाधव, उत्कृष्ट फलंदाज पवन अरुण म्हात्रे, उत्कृष्ट गोलंदाज कैलासवासी भिकाजी विठ्ठल घोसळे यांच्या स्मरणार्थ सलील भिकाजी घोसळे यांच्याकडून, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक श्री स्वामी समर्थ अमेश चव्हाण. त्याचप्रमाणे सामनावीराच्या ज्या ट्रॉफी होत्या कैलासवासी शिवाजी तातुबा मोरे यांच्या स्मरणार्थ, त्याचप्रमाणे मालिकावीर रेफ्रिजरेटर श्री स्वामी समर्थ. तसेच मुंबईत एक नामवंत पंच युवराजजी भालेराव सर यांना विनंती असेल की आपण स्टेजवर यायचं आहे. युवराज सर. तसेच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज जी LED TV लाभली होती आमचे मंडळाचे हितचिंतक आणि स्वप्नजी शिरवाडकर. तसेच इतर सौजन्य सन्माननीय सत्यवान साहेब पाटील, साई धर्मा संचू, राजेशजी लाड, श्री स्वप्नीलजी मोरे, जुगनू सिंग, कल्पेशजी पडते, अमरदादा परुळेकर, समाधानजी सरवणकर, रुपेशजी भाटकर, समर्थ चायनीज सेंटर, विशालजी गुप्ता साहेब, प्रथमेश भिडू, रुद्र सिद्धेश तेली, निलेश अनावकर, ओमप्रकाश बिन, निलेशजी इंगळे, महेशजी सावंत, आमदार माहीम, निशिकांतजी शिंदे साहेब, राम सावंत आणि गावराई रेस्टॉरंट या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी असू. तर सेमीफायनलच्या सामन्याला सुरुवात होते आहे आणि ताई पॅकर्स या संघाकडून सलामीची जोडी मैदानात येते. अमित नाईक, मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. अमित नाईक आणि प्रशांत घरात. तर गोलंदाजीसाठी आनंद मखदूम. सेमीफायनलचा सामना 5 षटकांचा असेल. सर्वांना मात्र या स्पर्धेची उत्कंठा लाभली होती. आणि उत्कंठा इतकी शिगेला पोहोचली होती की कधी स्पर्धा येते, कधी आम्ही त्या स्पर्धेमध्ये खेळतो असे प्रत्येकातला मात्र ही उत्सुकता लागली होती आणि ती उत्सुकता मात्र आज पाहायला मिळते. कालच्या दिवसात सुद्धा चांगले सामने आपण पाहिले, आजच्या दिवसात सुद्धा चांगले आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाणारे रोमहर्षक असे सामने पाहिले. मागचा सामना पाहिला तर एक चेंडूमध्ये 3 धावांची गरज असताना निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झाला होता तो धनंजय नाईक. ताई पॅकर पालघर आपला 12th मॅन पाठवायचा आहे. ताई पॅकर पालघर. प्रशांत घरत आपला आमचा आवाज पोहोचत असेल तर 12वा खेळाडू पाठवा. प्रशांत घरत. स्ट्राईकला अमित नाईक, जिल्हा रायगड, तालुका उरण आणि गाव एकटघर. एकटघर तालुक्यातील एक सुप्रसिद्ध बॅटर. पहिल्या चेंडूवरती हल्ला तर चढवलाय, मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळताना पाहायला मिळते. ताई पॅकर संघाकडून खेळताना खातं खोलताना दिसतोय बॅटर अमित नाईक. ISPL मध्ये सुद्धा या फलंदाजीची चर्चा होती. अहमदाबाद लायन्स मधून खेळताना आपलं योगदान महत्त्वपूर्ण दिलं आणि त्याचप्रमाणे नायनर फेम म्हणजे 9वा मारण्यासाठी माहीर असा खेळाडू आहे अमित नाईक. एका बाजूला DS कॉप्स संघ, दुसऱ्या बाजूला ताई पॅकर. प्रतिष्ठेची लढाई आणि मानाच्या स्पर्धेमध्ये ही प्रतिष्ठा पणाला लावावी लागेल दोघांनाही. एका बाजूला पालघर तर एका बाजूला DS कॉप्स वरळ या संघाला. पाऊस सुद्धा या ठिकाणी मुसळधार व्हायला लागलाय. चला जास्त वेळ घेऊ नका, मॅच चालू करा. अजून एक फायनलचा सामना खेळवायचा आहे. आपण आनंद मखदूम यांना स्क्रीनवरती पाहू शकतो.
सर्वांचं सातत्यपूर्ण योगदान या स्पर्धेमध्ये राहिलंय. कालचा दिवस पाहायचं झालं तर सिल्वर स्टार भिवंडी या संघाने फायनलमध्ये प्रवेश केलाय. अमित नाईक आनंद मगदुमसाठी. यावेळेला सुंदर चेंडू त्या ठिकाणी अगदी स्लोवर चेंडू होता. शेवटच्या क्षणाला मात्र बॅट वरती येताना मात्र त्यांचा अंदाज चुकला. अमित नाईक यांचा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी झालाय तो आनंद मगदुम. दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये चांगले खेळले आहेत. यावेळेला अमित नाईक यांच्या बॅटमधनं आलाय सुंदर फटका. मात्र तितकं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न केला होता. मात्र अमित नाईक यांनी मात्र प्रशांत गडांत त्यांना थांबवलंय. दोन धावा आतापर्यंत झाल्या आहेत. प्रशांत गडांत मागच्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता या खेळाडूंनी. आणखीन एक चांगला चेंडू होता. मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी करतायत आनंद मगदुम. पेशाने पोलीस आहेत मात्र गोलंदाजी सुद्धा तितकीच चांगली करतायत. आणि मागच्या बाजूला एक धाव मिळते. धाव संख्या झाली 3. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत आनंद यांचे. यावेळेला खूपच उसळी देणारा चेंडू होता. वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या होते ती 5. आतापर्यंत 4 चेंडू झाले आहेत आनंद यांचे. दोन्ही संघ आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहेत. आनंद यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू. आनंद मगदुम सुद्धा चांगले कसलेले गोलंदाज आहेत. प्रशांत यांची कसोटी घेतली मात्र आणि प्रशांत यांच्याकडे या बॉलचं उत्तर नव्हतं. इतका सुंदर चेंडू होता आनंद मगदुम यांचा. आणि आपल्या गोलंदाजीतलं सातत्य दाखवतायत या चेंडूवरती. यावेळेला आणखीन एक चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिला षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि सुंदर गोलंदाजी केली आनंद मगदुम यांनी. फक्त 5 धावा दिल्या आहेत. बॅटर फलंदाज मातब्बर होते मात्र त्यांच्या समोर कडवं आव्हान होतं. आणि आव्हान आपल्या खांद्यावरती घेतलं आणि आव्हान ते सिद्ध करून दाखवलंय. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनगडी बाद 5. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर स्वतः संघनायक येत आहेत गोलंदाजीसाठी. धीरज मोरे तर स्ट्राईकला अमित नाईक. अमित नाईक यांना मात्र फटकेबाजी आज करावी लागेल. अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. धीरज यावेळेला धीरज यांचा सुद्धा चांगला चेंडू. घोषांगी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी कळवली जाते. धावसंख्या 6. दोन्हीच चांगले आणि मातब्बर खेळाडू आहेत. अमित नाईक यांच्याकडे सुद्धा बॅटिंगचं कौशल्य आहे. आज कौशल्य दोरळीमध्ये दाखवावं लागेल. धीरज यावेळेला एक धाव डिक्लेअर स्वरूपाची कळवली जाते 22 स्वरूपात. चांगला चेंडू होता धीरज यांचा. अमित नाईक नीटचा रीड करू शकले नव्हते या चेंडूला. आतापर्यंत किफायतशीर गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये आनंद मगदुम यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली. तसंच पावलावर पाऊल ठेवावं अशी गोलंदाजी त्या ठिकाणी करतायत कर्णधार धीरज मोरे. यावेळेला आणखीन एक चांगला फटका. मात्र हाही चेंडू पाहायचा झाला तर घोषांकी क्षेत्र जातोय. चांगली आणि अचूकतेवर नियंत्रण ठेवणारी गोलंदाजी त्या ठिकाणी धीरज करतायत. मागचे 2 सामने अतिशय सुंदररित्या खेळ केला आणि त्या खेळाच्या जोरावरती सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. सुजित शेवाळे यांची सुद्धा चांगली फटकेबाजी होती. त्यानंतर पाहायचं झालं तर संतोष मगदुम यांनी सुद्धा अफलातून खेळी साकारली आणि आपल्या संघाला महत्त्वाचं योगदान दिलं आणि पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी खांद्याला खांदा लावून फलंदाजी केली. पुन्हा एकदा धीरज याही वेळेला सुंदर गोलंदाजी करतायत. आनंद मगदुम यांच्या सर्व चेंडूंची झेरॉक्स कॉपी काढावी अशी काही गोलंदाजी करतायत कर्णधार धीरज मोरे. सुंदर त्या ठिकाणी चेंडू हाताळलाय. अमित नाईक चांगले बॅटर आहेत तर
माझ्या हातात सुद्धा चेंडू आहे, माझ्याकडे सुद्धा माझं कौशल्य दाखवायचा एक चांगला अट्टाहास आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. यावेळेला अमित नाईक आणि या चेंडूवरती सीमारेषेच्या बाहेर स्ट्राईक केलाय. काही चेंडू गोलंदाजाने टाकले अचूक, मात्र त्यानंतर अमित नाईक सुद्धा चांगले फलंदाज आहे. वरळीवर का आलोय हे मात्र दाखवून देत आहेत. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क त्या ठिकाणी. या चेंडूवरती काय लाजवाब फटका खेळलाय अमित त्यांच्या बॅटमन. एक नेत्रदीपक आणि अतिशय सुंदर फटका. 6 धावा मिळत आहेत आणि या 6 धावांच्या मदतीने ताईपेकर पालघर हा संघ पोहोचतोय 14 या धावसंख्येवरती. 4 चेंडू अचूक फेकले होते, मात्र 5वा चेंडू पाहायचा झाला तर थोडंसं नियंत्रण त्या ठिकाणी चुकलं आणि अमित नाईक यांनी सांगितलं, तुझ्या चुकीच्या चेंडूला माझ्याकडून माफी नाही. शेवटचा चेंडू या षटकामधील बाकी आहे. कमी लोकसंख्येचं गाव आणि त्या गावामधून उदयाला आलेला हा उभारता सितारा, नाव आहे अमित नाईक. 5 चेंडू आतापर्यंत फेकले आहेत आणि 5 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या आहेत धीरज मोरे यांनी. धावसंख्या 14 वरती गेली आहे. चांगलं बॅटल पाहायला मिळतंय आपल्याला. याही वेळेला चांगला चेंडू होता त्या ठिकाणी आणि तितकाच सुंदर फटकेबाजी केली होती. एकीचा प्रयत्न, दुसरीचा कॉल दिला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते आहे. 2 षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि या षटकामध्ये 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरीने 16 धावा झाल्या आहेत. पहिलं षटक चांगलं हाताळलं होतं. आनंद मगदूम यांनी फक्त 5 धावा दिल्या आणि या षटकामध्ये एक सुंदर फटकेबाजी केली होती ती अमित नाईक यांनी. अजूनही उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये पाहायचं झालं तर चांगली मजल मारावी लागेल ताईपेकर पालघर या संघाला. आज चांगले खेळलेत, कमी धावसंख्येचं टार्गेट सुद्धा वाचवलंय आणि या स्पर्धेमधले ताईपेकर या संघाची चर्चा करायला लावली आहे. मात्र वरळीमध्ये 9 चेंडूमध्ये 12 धावांवरती खेळत आहेत अमित, तर 3 चेंडूमध्ये 1 धावांवरती खेळत आहेत प्रशांत घरात. गोलंदाजीसाठी हर्ष अडसूळ येत आहेत. खारमधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे. ISPL मध्ये सुद्धा या खेळाडूने आपल्या नावाची चर्चा करायला लावली होती. हर्ष अडसूळ. सायकला प्रशांत घरात. यावेळेला चांगला चेंडू मागच्या दिशेने घोषांकित क्षेत्रात त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत आहे. चांगली आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे ती DS कॉप्स या संघाची. दुसरं षटक 11 धावांचं वगळता पहिलं षटक आनंद मगदूम अफलातून हाताळलं होतं. फक्त अवघ्या 5 धावा दिल्या होत्या. समोर चांगले धाकड फलंदाज होते, त्यांना मात्र मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवण्यात यशस्वी गोलंदाज झाले होते हर्ष अडसूळ. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी, तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा होत आहे. एक धाव मिळताना पाहायला मिळते. तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या 18 झाली आहे. आतापर्यंत प्रशांत घरात यांना शांत ठेवलंय, मात्र प्रशांत घरात जरी शांत असले तर फलंदाजी मात्र त्यांची सर्वांनाच अशांत करणारी असते. अमित. यावेळेला अमित नाईक यांच्या स्लॉट मध्ये होता, पाठवलाय, भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. मागच्या पहिल्या षटकामध्ये थोडस बॅकफुटला आले होते, मात्र अमित नाईक या चेंडूवरती लांबवरचा स्ट्राईक केलाय. 6 धावा येत आहेत. सुंदर फटकेबाजी चालू आहे. थोडस शांत असतात, मात्र फलंदाजी अशांत करणारे असते आणि भल्या भल्या गोलंदाजांच्या मनात धडकी वळवणारी असते. या 6 धावांच्या मदतीने संघ पुन्हा एकदा भरारी घेताना दिसतोय. 24 धावा होत आहेत धाव फलकावरती. हर्ष अडसूळ 2 चेंडू मात्र नियंत्रण होतं, या चेंडूवरती नियंत्रण नव्हतं, मात्र फटक्यावरती नियंत्रण मिळवलंय ते अमित नाईक यांनी. 10 चेंडू 18
धावांवरती खेळतायत याही चेंडूवरती आणि थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. 4 धावा मिळत आहेत. आता मात्र रंगात आणि ढंगात येत आहेत अमित नाईक. थोडंसं एलिव्हेशन या चेंडूवरती कमी पडलं होतं. शेवटच्या क्षणी भावमुद्रेवरती ते स्पष्ट दिसून आलं. जरा मिडल ऑफ द बॅट झाला असता तर हा चेंडू नक्कीच सीमारेषेच्या बाहेर गेला असता. 4 धावा मिळत आहेत. 28 धावा फलकावरती लागल्यात. हळूहळू धाव फलक भरारी घेताना दिसतोय अमित. याही वेळेला चांगला फटका खेळून तर काढलाय. तितका सुंदर क्षेत्ररक्षण कुणाल गावंड यांचा. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं कुणाल गावंड यांनी. महत्वपूर्ण अशा धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. वळीमधील एक लोकल खेळाडू म्हणजे ज्यांची ख्याती आहे कुणाल गावंड. धाव संख्या होती 29. प्रशांत घरात आतापर्यंत शांत आहेत. एका बाजूला फटकेबाजी चालू आहे तर एका बाजूला स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आहे प्रशांत घरात यांचा. 30 षटक चालू आहे. एक चेंडू अजून बाकी आहे. धाव संख्या 29. डीएस कॉप्स आणि ताई पॅकर पालघर अशी लढत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू या षटकामधील. हाही चेंडू पाहायचं झालं तर खेचून मारलाय. झेल होण्याचा प्रयत्न आहे मात्र कोणीच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही. 2 तर झाले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न थांबवलाय. 3 षटक या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या आपण पाहतोय बिनबाद 31. 12 चेंडूंमध्ये 23 धावांवरती खेळतायत अमित नाईक. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जास्तीत जास्त लक्ष कसं सेट करावं याकडे दोघांचाही प्रयत्न असेल. एका बाजूला प्रशांत घरात एक पालघर अर्नाळ्याचे धडकेबाज फलंदाज तर दुसऱ्या बाजूला अमित नाईक. अजूनही 12 चेंडू या इनिंग मधील बाकी आहे. 31 धावा झाल्या आहेत. 31. आनंद मगदूम यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ज्यांनी पहिलं षटक पाहायचं झालं तर फक्त 5 धावा दिल्या होत्या. आपल्या गोलंदाजीतलं जे सातत्य आहे ते वर्षानुवर्ष आपण पाहतोय आनंद मगदूम यांचं. धावसंख्या 31. एका बाजूला अमित दुसऱ्या बाजूला प्रशांत. आता मात्र बॅटिंग ऑर्डर चेंज केलाय. पहिल्या सामन्यामध्ये पाहायचं झालं तर विनायक भोईर त्या ठिकाणी बॅटिंगसाठी आले होते. 31 धावा झाल्या आहेत. 31. आनंद मगदूम. आपण पाहतोय विश्वसाई दरबार आयोजित रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमधील सेमीफायनलचा सामना. सायकला आनंद यावेळेला वाह काय फटका खेळलाय आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण अडखळले. सुंदर फ्लिक ऑफ द रिस्ट. सुंदर फटका त्या ठिकाणी आणि या 4 धावा येत आहेत अमित यांच्या बॅटमधनं. पहिल्या षटकामध्ये शांत राहिले होते मात्र आता अमित यांनी सुंदर फटकेबाजी करायला अगदी रील्स बनेल मात्र या फटक्याची आणि क्षेत्ररक्षण करण्याचा चांगला प्रयत्न होता. प्रयत्न सफल राहिलाय. चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे त्या ठिकाणी थोडेसे धडपडले मात्र 4 धावा वाचवू शकले नव्हते. 35 धावा झाल्या आहेत. अमित नाईक आता मात्र रंगात यायला सुरुवात होते आहे. सुंदर त्या ठिकाणी कव्हरेज आपण पाहतोय. धावसंख्या 35 वरती गेले. अमित वैयक्तिक 13 चेंडू आणि 27 वर खेळतायत. आनंद यांना कमबॅक करावं लागेल. यावेळेला आणखीन एक चांगला फटका मात्र याही चेंडूवरती पाहायचं झालं तर डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मिळते. ताई पॅकर पालघर हा संघ या ठिकाणी प्रयत्न करताना दिसतोय. एकाला धावा करायच्या आहेत एकाला वाचवायच्या आहेत. प्रयत्न तर दोघांकडे चालू आहेत. अमित नाईक फलंदाजी करतायत तर धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत आनंद मगदूम. 2 चेंडूवरती 5 धावा आल्यात आतापर्यंत. याही चेंडूवरती पाहायचं झालं तर उसळी खूप होती. वाईट घोषित केलाय
1 फॉर दी ओव्हरचा सुद्धा इशारा दिलाय. अडतीस धावा झाल्या आहेत. चौथं षटक या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या 38. अमित बॅटिंग करतायत. यावेळेला अमित समोरच्या दिशेने केलाय, संधी तर निर्माण केली आहे आणि सुंदर झेल त्या ठिकाणी स्वतः कर्णधार धीरज मोरे यांनी झेल पकडलाय. पहिली सफलता या ठिकाणी 38 धावेवरती मिळवून दिली आहे. आनंद मगदूम यांनी सुंदर झेल त्या ठिकाणी धीरज यांनी पकडलाय. अमित नाईक यांनी सुंदर महत्त्वपूर्ण योगदान दिलं आपल्या टीमसाठी. 15 चेंडूमध्ये 28 धावा करून बाद झाल्यात आणि स्वतःवरती थोडेसे नाराज असतील. एलिमिनेशन थोडंसं कमी मिळालं आहे आणि चांगलं कॅमेरा वर्क आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नजर ठेवली शेवटच्या चेंडूवरती. चांगली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण. स्ट्राईकला नवीन फलंदाज करण मोरे. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर सीमारेषेच्या बाहेर करण मोरे. छोटा पॅकेट बडा धमाका. सीमारेषेच्या बाहेर धमाका केलाय आणि या उपयुक्त अशा महत्वपूर्ण मोक्याच्या क्षणी 6 धावा आल्या आहेत. नजर चेंडूवरती ठेवली आणि इतका दूरवर पाठवलाय की बघतच राहावा या चेंडूला. चांगली फटकेबाजी. 44 वरती धावसंख्या पोचली आहे. आनंद मगदूम या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले आहेत. मागचं षटक चांगलं हाताळलं होतंय. यावेळेला आणखीन एक कव्हर ड्राईव्हचा प्रयत्न. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा धीरज यांचं झालं. 1 धाव त्या ठिकाणी मिळते. पंचेचाळीस धावा झाल्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकामधील. पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाची धाव कळवली जाते. वाईड येतोय. मागच्या षटकामध्ये चांगली आनंद चांगली या ठिकाणी गोलंदाजी. मात्र या षटकामध्ये थोडंसं स्वैर गोलंदाजी केली आहे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू. स्टंपला आदळलाय चेंडू. मात्र एक तर पूर्ण झाले. दुसरीचा प्रयत्न करतायत. मात्र तप्तरतेने त्या ठिकाणी धीरज मोरे आलेत. चार षटके या ठिकाणी समाप्त होत आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते. अमित नाईक चांगली त्या ठिकाणी फटकेबाजी. सुंदर फटकेबाजी त्या ठिकाणी. एक षटका जोरला. याही चेंडूवरती पायाचं दादा आक्रमण चढवलंय. कव्हरेज सुद्धा चांगला. आपण अगदी चेंडूला नीट अँड क्लीन या ठिकाणी कव्हरेज केलंय. हाही चेंडू क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी थोडंसं ढिलं पडलं आणि 4 धावा आल्या आहेत. या वेळेला एक आगळा वेगळा चौकार आलाय. मी त्यांच्या बॅटमधनं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा त्या ठिकाणी फंबल झाले आणि या चेंडूवरती पाहायचं झालं तर विकेट मिळवली. म्हणजे काही चेंडू जरूर फलंदाजाने चांगले खेळले. मात्र आनंद मगदूम हे सुद्धा चांगले गोलंदाज आहे. शिस्तबद्ध गोलंदाज आहेत आणि सुंदर झेल त्या ठिकाणी पकडला होता तो कर्णधार धीरज मोरे यांनी. 4 षटके या ठिकाणी समाप्त झाले आहेत आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 46. जय, आपण ही स्पर्धा पाहतोय प्रोलिंग स्पोर्ट्स या चॅनलवरती. अजूनही कोणी जर सबस्क्राईब नाही केली नसेल तर या साईडवर जाऊन आपण सबस्क्राईब करू शकता. इव्हन येणाऱ्या कालावधीला आपल्याला सर्व स्पर्धा या लाईव्ह कव्हरेजवरती पाहायला मिळतील. प्रशांत घरात तर गोलंदाजीसाठी जय. यावेळेला चांगला चेंडू. मात्र डिक्लेअर स्वरूपाची एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. धावसंख्या 47. शेवटचं षटक. प्रशांत घरात थोडेसे शांत आहेत. फटकेबाजी करावी लागेल. समोरच्या संघात सुद्धा चांगले फलंदाज आहेत. प्रशांत घरात एक दिशा मिळाली आणि या चेंडूवरती थोडासा चेंडू आतमध्ये आलाय.
वाऱ्याने चेंडू मात्र आतमध्ये आलाय. मला वाटतं सर्वांनाच वाटलं होतं की हा चेंडू षटकार जाईल, मात्र हवेच्या गतीने चेंडू आतमध्ये आलाय. प्रशांत घरात थोडेसे स्वतःवरती नाराज असतील. जय सुद्धा थोडेसे बिंदास्त झाले असतील. या चेंडूवरती षटकार आला असता, मात्र हवेमुळे जय त्या ठिकाणी वाचलेत. 48 धावा झाल्या आहेत. प्रशांत घरात सुद्धा नाराज आहेत. हवेने काय केलंय, माझा षटकार अडवलाय. 48 धावा झाल्या आहेत. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. करण आल्या षटकार खेचला होता. हा चेंडू पाहायचं झालं तर वाईट चेंडू. 1 फॉर द ओव्हरचा इशारा दिलाय. धावसंख्या 49. ताई पॅकर संघ सुद्धा प्रयत्न करतोय. 49 धावा आतापर्यंत केल्या आहेत. या चेंडूवरती बॅट या ठिकाणी सुटली आहे आणि रनआउट स्वरूपात बाद झाले आहेत. बॅट मात्र सुटली आहे, रनआउट स्वरूपात बाद झाले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता. जय यांचं कमबॅक, सर्वच गोष्टी या चेंडूवरती झाल्या आहेत. रनआउट सुद्धा बाद झाले आहेत. करण मोरे बाद झाले. त्याचप्रमाणे चेंडू निर्धाव आला, बॅट सुटली. सर्व काही घडामोडी एकाच चेंडूवरती झाल्या आहेत. आणि आपण पाहू शकता प्रोलिंग या चॅनलवरती स्पर्धा विपुलजी पांडुलकर आणि सहकारी यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. जय सुंदर गोलंदाजी ठिकाणी. धावा मागच्या षटकामध्ये येत होत्या, मात्र धावांचा जो धावांना लगाम लावण्यात प्रयत्न केलाय. करण स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत. नवीन फलंदाज त्या ठिकाणी आले आहेत. विनायक भोईर. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 49 धावा. याही चेंडूवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न आणि कुणाल गावंड यांनी या स्पर्धेमध्ये दुसरा झेल घेतलाय. जल्लोष मात्र झालाय कुणाल गावंड यांच्या सपोर्टर लोकांचा. प्रशांत घरात त्या ठिकाणी बाद झाले आणि जय यांनी या ठिकाणी सफलता मिळवून दिली आहे. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. वरळीमधील एक आणखीन चांगला फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ख्याती आहे, कुणाल गावंड. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र कुणाल गावंड यांनी या चेंडूवरती नजर ठेवली आणि सुंदर त्या ठिकाणी झेलही पकडलाय. सर्वजण मात्र खुश असतील वरळीकर. आणि मागून क्षेत्ररक्षकासाठी दाद मिळते, टाळ्या येत आहेत. हे एका क्रिकेटरचं यश आहे. आणि हसमुख मुद्रा सुद्धा कुणाल गावंड यांच्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओमकार देसाई येत आहेत, नवीन फलंदाज. मागचे 20 ते 25 वर्ष मुंबई टेनिस क्रिकेट विश्वावरती अधिराज्य गाजवणारा खेळाडू ओमकार देवीदास देसाई. धावसंख्या 49. जय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. धावसंख्या 49. या चेंडूवरती सुंदर झेल. प्रशांत घरात तंबूत परत आहेत. स्ट्राईकला ओमकार देसाई. याही चेंडूवरती पाहायचं झालं तर निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी. जय मात्र चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा दिल्या आहेत. जय शेवटचा चेंडू या षटकामध्ये बाकी आहे. यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू. जय यांचं कौतुक करावं लागेल. फक्त 3 धावा दिल्या आहेत. आपल्या संघासाठी उपयुक्त आणि बहुमोलाची कामगिरी केली. कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता तो विश्वास सार्थक ठरवलाय. क्षेत्ररक्षण थोडस कच्चा झालं, मात्र ती उणीव या ठिकाणी भरून काढली आहे गोलंदाजीमध्ये. 49 50ला विन आहे. तर चांगली त्या ठिकाणी गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये जय यांनी केली. एक विकेट सुद्धा मिळवलाय. आपण पाहतोय प्रशांत घरात 10 चेंडूमध्ये 7 धावा. अमित नाईक यांनी 28 धावांचं आव्हान
दिलं. आनंद एक षटक, 2 षटकं 20 धावा, 1 विकेट. हर्ष अडसूळ 1 षटक 15 धावा. जय 1 षटक 2 धावा 1 विकेट. आणि धीरज मोरे 1 षटक 10 धावा. अतिशय सुंदर त्या ठिकाणी गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये जर अनामरचं षटक होतं, मात्र जय यांनी त्या ठिकाणी कमालीचा हाताळला आहे. मोठ्या धावसंख्येपासून वंचित ठेवला आहे. अगदी 60-65 पर्यंत हा संघ जाईल असं वाटलं होतं, मात्र जय यांची गोलंदाजी कमालीची राहिली आहे. टायपॅकर पालघर या संघाला विनंती असेल की आपलं त्वरित क्षेत्ररक्षण लावा. अजूनही फायनलचा एक सामना खेळवायचा आहे. आणि त्याचप्रमाणे कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा बदल होईल. शिवडीचे एक सदाबहार सुंदर गोड आवाज रोशनजी पाताडे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. धन्यवाद सिद्धेश. चला आपण दुसऱ्या डावाकडे वळूया. तत्पूर्वी मेगा स्क्रीनवरती आपण पाहताय गावराई कोकणातून थेट ताटात सर्व प्रकारचं भोजन त्यांच्याकडे उपलब्ध आहे. व्हेज आणि नॉन व्हेजचं एक चांगलं रेस्टॉरंट आपल्या भागामध्ये आहे आणि त्याची ॲडव्हर्टाईज आपण पाहताय. खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी आणि त्याबद्दल मात्र नक्कीच गावराई कोकणातून थेट ताटाट आम्ही आभारी असणार आहोत. गावराईचे वळणार आहोत मैदानाच्या दिशेला, ज्या ठिकाणी मात्र 50 धावांचा पाठलाग या ठिकाणी आता करायचा आहे. पहिल्या डाबातून बॅटिंग करत असताना ताई पॅकर्स पालघर या संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून मात्र पहिल्या 5 ओव्हर दरम्यान 49 धावा कुठल्या गेल्या आणि 50 धावांची आता गरज असणार आहे. DS कॉप्स अर्थात धीरज मोरे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि त्यांना आता 50 धावांचा पाठलाग करावा लागेल. तत्पूर्वी मात्र सिल्वर स्टार भिवंडी संघ जर मैदानावरती आलेला असेल तर मुख्य व्यासपीठाकडे आपली उपस्थिती मात्र आपण दाखवायची आहे. सेमीफायनल नंबर 2 चा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वरळी मॉन्सून धमाका डॉक्टर ॲडव्होकेट प्राचार्य सजन पाटील साहेब आणि विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही एक भव्य दिव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, ज्याचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातून अंतिम टप्प्याकडे आपण आता वळत आहोत. सेमीफायनल उपांत्य फेरी क्रमांक 2 या स्पर्धेची काही क्षणातच सेकंड इनिंगला होईल सुरुवात. मॅचच्या पूर्वार्धामध्ये सिद्धेजी शिंदे यांचा आवाज आपण ऐकलात. मॅचच्या मध्यामध्ये मात्र छोटासा ब्रेक घेऊन आपण आता वळतोय मॅचच्या उत्तरार्धाकडे. तत्पूर्वी आपल्या वरळी परिसराचं हे विहंगम दृश्य आपल्या मेगा स्क्रीनवर प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून दाखवलं जातंय. उंच इमारती आणि त्यामध्ये असणारे हे निसर्गरम्य वातावरणात सजलेलं मैदान आदर्शनगर वरळी स्पोर्ट्स क्लब. खूप चांगली स्पर्धा पार पडली आज मुंबई शहरामध्ये. मगाशी सुद्धा आपण म्हटलं की मुसळधार पावसामध्ये आज या स्पर्धेला नक्कीच 4 चांद लागले, कारण पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा ज्या वेळेला सुरू झाली नरी पार्क मैदान रवी चेंदवनकर आणि महेश चेंदवनकर यांच्या मातोश्रींच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणजेच कैलासवासी लक्ष्मी विष्णू चेंदवनकर स्मृती चषकामध्ये अजिबात पावसाचं आगमन झालेलं नव्हतं, पण तरी सुद्धा त्यावेळेला त्या स्पर्धेचं भव्य आयोजन पार पडलं. पण आज 2 दिवस मात्र जर पाहिलं तर मुंबईमध्ये धो पाऊस कोसळलाय आणि त्यामध्ये पार पडणारी ही स्पर्धा एक वेगळा विक्रम आपल्या नावावरती केला या स्पर्धेने. या आयोजकांनी सर्वात अधिक पाऊस पडलेली स्पर्धा कुठली जर विचारलं तर ती सांगता येईल वरळी मॉन्सून धमाका, कारण 2 दिवस अजिबात पाऊस थांबला नाही या स्पर्धेमध्ये. 50चा पाठलाग करायचा आहे. ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल होतीये. मोनार्क ग्राफिक्सचे सर्व सुंदर ग्राफिक्स प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपण पाहताय. अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसाल तर प्रोलिंग स्पोर्ट्सला आपण आत्ताच्या आता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका, कारण खूप चांगलं काम करते विपुल पंडुलकर आणि टीम प्रोलिंग स्पोर्ट्स. मुंबई शहरामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा याच चॅनलवरती तुम्हाला घर बसल्या सुद्धा पाहता येऊ शकतील. प्रत्येक ठिकाणी जाऊन मैदानात उपस्थित राहून स्पर्धा पाहणं शक्य नसेल तर आपण प्रोलिंग स्पोर्ट्सवरती सुद्धा त्या स्पर्धा पाहू शकता. दरम्यान मॅचला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या डावातून पहिलाच बॉल, पहिला चेंडू मात्र हवेत खेळला होता. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉलचा वेध घेतील, थ्रो करतील, तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण आणि पाठीमागे गेलाय चेंडू. प्रज्योत अंभिरे वरोड एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज आपल्या तिखट गोलंदाजीच्या जीवावरती आपल्या नावाला एक वेगळं वलय या गोलंदाजाने निर्माण करून दिलं असा हा गोलंदाज आहे. या वेळेला आणखीन एक चांगला वेग धारण केलेला चेंडू, पहिल्या बॉलवर 2, दुसरा बॉल मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. तत्काळ पुनरावलोकन आपण पाहताय प्रोलिंग स्पोर्ट्स वरती ज्या पद्धतीने हा बॉल हाताळला प्रितेश घरत.
यष्ट्यांच्या पाठीमागे खूप चांगलं यष्टी रक्षण करत असताना संतोष मगदूम आणि त्यांच्या जोडीला मात्र शुभम पाहायला मिळतोय. यावेळेला समोर पंच केलाय एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात आहे. पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेला ओव्हरथ्रो मुळे आणखीन एक धाव. तिसरी धाव घेतली जाईल का? नाही, तिसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न त्या ठिकाणी होत नाहीये. कलेक्शन मध्ये थोडीशी मिस्टेक झालेली आपल्याला पाहायला मिळते. जिग्नेशजी पटेल आणि त्यांच्या समोर विनायकजी जोशी सर पंचांच्या भूमिकेत सध्या या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन बॉलचा खेळ पूर्ण, 4 धावा या 3 बॉल मध्ये आल्यात. संतोष मगदूम आणि शुभम, सध्या शुभम मात्र स्ट्राईक वर आहे. आणखीन एक चांगला बॉल, या वेळेला मात्र खाली राहिलाय. बॅटची आतली कडा आणि फलंदाजाला शिकवलाय धडा. आणखीन एक विकेट प्रज्योत अंबिरेच्या खात्यामध्ये आली आहे. पहिला धक्का लागतोय डीएस कॉप्सला, पण या अगोदर संपूर्ण दिवसभरामध्ये प्रज्योत अंबिरेने अशीच तिखट गोलंदाजी करत आलाय. हलकीशी इनसाइड एज घेतली आणि सरळ प्रितेश गरजच्या हातामध्ये, मैदानावरच्या सर्वात सुरक्षित हातामध्ये चेंडू, ज्या हातामध्ये हँड ग्लोव्ज आहेत. आणि क्रिकेटच्या पटलावरती मात्र एकमेव असा खेळाडू असतो त्याला फिल्डिंग करताना मात्र हँड ग्लोव्ज परिधान करण्याची परवानगी दिली जाते, तो असतो यष्टी रक्षक. आणि त्या यष्टी रक्षक प्रितेश गरजच्या हातामध्ये हा बॉल. चौथ्या बॉलवर विकेट आली आहे. शुभम माघारी परतलाय आणि बॅटिंग साठी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मॅन फ्रॉम खार हर्ष अडसूळ. अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून आज पहिल्या 2-3 मॅच मध्ये आपण जसं सुरुवातीपासून त्याला बघत आलोय, चांगली गोलंदाजी त्याने केली. बॅटिंग साठी मात्र आता त्याला संधी मिळते, स्वतःला सिद्ध करण्याची ही नामी संधी. बॅट आणि बॉलची जुगलबंदी, वरळी मान्सून धमाका. या वेळेला मात्र बॅकफुटवर जाऊन कव्हर्सला बॉलला ढकलायचा प्रयत्न होता. एक सिंगलच धाव मला वाटतं या ठिकाणी मिळू शकेल, त्या व्यतिरिक्त जास्तीच्या काही धावा मिळणार नाहीयेत. प्रेक्षकांनी सुद्धा आज या रविवारच्या दिवशी खूप चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दाखवलाय. वर्लीकर मात्र खुश असतील की आज इतकी मोठी स्पर्धा आणि तितक्याच ताकदीने मात्र प्रेक्षक उपस्थित राहिले. या वेळेला मात्र बॅटची लिडिंग एज, विकेट किपर होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल डिक्लेअर मध्ये चाललाय. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकातून मात्र एकंदरीत आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी करताना पाहायला मिळाला प्रज्योत अंबिरे. एक विकेट त्याच्या खात्यामध्ये शुभम सारख्या फलंदाजाची आणि धावा मात्र खर्च केल्यात 6. दोन्ही फलंदाजांच्या खात्यामध्ये 1-1 धाव आहे. पाठीमागे प्रेक्षक आहेत, ऑफ साइडला प्रेक्षक, समोर प्रेक्षक, ऑन साइडला अगदी आमच्या व्यासपीठासमोर खूप सारे प्रेक्षक. कोणाच्या अंगावरती रेनकोट आहे, कोण छत्री घेऊन आलाय. छत्री घेऊन आल्यानंतर आपल्या मित्राला सुद्धा छत्रीमध्ये घेतलंय, त्याला भिजायचं नाहीये म्हणून त्याला सुद्धा आपल्या छत्रीत घेऊन मॅच पाहायला घेऊन आलेत. काही प्रेक्षक जे आहेत ते भिजत या मॅचचा आनंद घेत आहेत, अगदी झाडाखाली उभे आहेत. संडे इज अ फन डे असं म्हटलं जातं, पण मुंबईकरांसाठी मात्र क्रिकेट वार आहे हा रविवार. कौस्तुभ मात्रे एका मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा त्याने पटकावलंय. 2 ओव्हर मध्ये अवघ्या 5 धाबा आणि 2 विकेट त्याने पटकावले होते. तोच कौस्तुभ मात्रे आता गोलंदाजीसाठी. यॉर्कर लेन बॉल, एका हातातून बॅट निसटली होती, बॅटची हलकीशी आतली कडा घेत मात्र बॉल पाठीमागे गेला होता. एक धाव पूर्ण केली जाते. हर्ष अडसूळच्या खात्यामध्ये 1 धावेची वाढ, संघाच्या खात्यामध्ये 1 धावेची वाढ. संतोष मगदूमला आज पहिल्या मॅच मध्ये खेळी केलेली ती आठवावी लागेल आणि तशी खेळी त्याला आज पुन्हा साकारावी लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातून बिलॉंग करणारा खेळाडू आज मुंबई नगरीमध्ये आहे. मुंबईचं क्रिकेट आणि पोलीस दलात आनंद मगदूम असतील. या वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर मिड विकेटला बॉल टॅप करायचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केली आहे. आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती, आउटफील्ड जर आपण पाहिलं तर तितकी फास्ट नाही पाहायला मिळाली 2 दिवसांमध्ये. जमिनीलगतचे फटके काही वेळेला चिखलात, काही वेळेला गवतामध्ये थांबले गेले आणि त्यामुळे एका दुसऱ्या धाबेवरती मात्र फलंदाजाला थांबावं लागलं. तसाच काहीसा प्रयत्न या बॉलवर झालाय. 2 धाबा मागील बॉलवर घेतल्या गेल्या. सर्व पुरस्कर्ते, सर्व बक्षीसदाते, ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या या स्पर्धेला सहकार्य केलं, त्या सर्वांचे आम्ही आभारी असणार आहोत. दरम्यान आज संतोष मगदूम खूप चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाला. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग केली, दुसऱ्या मॅच मध्ये थोडासा लवकर आउट झाला, पण त्या मॅच मध्ये मात्र चांगली बॅटिंग मात्र
साथीदार फलंदाजांनी केली होती. 1-1 असं मात्र या 3 बॉलचं विश्लेषण आहे आणि 1-1 सामना आहे. कौस्तुभ म्हात्रे विरुद्ध संतोष मगदुम. ॲडव्होकेट, डॉक्टर, प्राचार्य, क्रिकेट प्रेमी सन्माननीय साजन पाटील साहेब आणि विश्वसाई दरबार यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आणि आपण मेगा स्क्रीनवरती साजन पाटील सरांना बघू शकता आपल्या मित्र परिवारासोबत. ओहो, वेगवान बॉल, सबमरीन डिलिव्हरी, रेंज मध्ये नाही आला बॅटच्या. फटका फटसलाय. शॉट सिलेक्शन मला वाटतं थोडंसं चुकलं. बॉल मागे गेल्यानंतर इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न करायला हवा होता असं त्याला वाटलं. कव्हर्सला ढकलायचं होतं बॉलला. पुन्हा एकदा चांगला वेग, कानामध्ये शिट्टी वाजवून जाणारा बॉल. 22च्या स्वरूपातली एक धाव मात्र पंच कळवतायत. टप्पा पडला आणि बरोबर शोल्डर लेंथने मात्र बॉल मागे सरकलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियम क्रमांक 23 प्रमाणे 22च्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये येते आणि स्कोर कार्ड जर पाहिलं तर डबल डिजिट मध्ये आहे. एक गडी बाद, एकावर एक 11 धावा नेल्सन आकडा स्कोरबोर्ड वरती आहे. 5 बॉल पूर्ण झालेत या षटकातले. शेवटचा एक चेंडू कौस्तुभ म्हात्रेच्या गोलंदाजीतला शिल्लक राहिलाय. पहिलं षटक आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली प्रज्योत अंबिरेने सुद्धा आणि याही मॅच मध्ये कौस्तुभ म्हात्रेचं करावं तितकं कौतुक कमी आहे. आपल्या गोलंदाजीच्या जीवावर आपल्या नावाचा बोलबाला, आज आपल्या नावाचा डंका त्याने या वरळी नगरीमध्ये येऊन पिटलाय, मुंबईमध्ये येऊन पिटलाय असा गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. इलेव्हन विथ द लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल कौस्तुभ म्हात्रेचा. वेग अधिक आहे पण खूप चांगला फटका खेळलाय. उंची जास्त पडते, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि कौस्तुभ म्हात्रेला मिळेल विकेटची हमी. एक अप्रतिम कॅच आणि संतोष मगदुम तंबूच्या आसऱ्याला वरतीच्या दिशेला आणखीन एक विकेट जातोय. डीएस कॉप संघाला आणखीन एक हादरा लागतोय. चांगला झेल टिपलाय, चांगलं जजमेंट पाहायला मिळतंय. पाऊस नाहीये त्यामुळे सोपं गेलं ही कॅच जज करायला. विनायक बॉल खाली आले होते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण वेगवेगळ्या अँगलने या मागील बॉलचं तात्काळ पुनरावलोकन पाहताय. पाठीमागे उंच इमारती आहेत, त्यानंतर थोडासा खाली बॉल आला, मागे झाडं पाहायला मिळाली, प्रेक्षक पाहायला मिळाले आणि विनायकही पाहायला मिळाला. नो मिस्टेक अँड 1 मोर विकेट डाऊन. चांगलं काम आमच्या सर्व कॅमेरामन्सचं आणि प्रोलिंग स्पोर्ट्सचं. वर्ल्ड मॉन्सून धमाका 2026 हे 3rd एडिशन. सध्या हर्ष अडसूळ स्ट्राईकवर. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फ्लॅट शॉट खेळलाय बरोबर गॅप मध्ये. गॅप आहे मोठा, धावांचा नाही तोटा. पंचांच्या माध्यमातून कळवला जातोय. धावा मिळतील 4 आणि येतोय इथे खणखणीत वरळी मॉन्सून धमाका चौकार. पूर्ण ताकद लावली. फ्लॅट शॉट होता. अगदी बाउंड्री लाईनच्या थोडासा अगोदर टप्पा पडला आणि त्या पिवळ्या रंगाच्या पडद्यावर जाऊन आदळला. समोरून सर्वांनी जरा थोडंसं बाजूला व्हा. मुख्य व्यासपीठावरून प्रेक्षक आणि मान्यवर मॅच बघतायत. आपल्याला विनंती, आपण प्रेक्षकांनी थोडंसं एका स्टेज पासून थोडंसं एका बाजूला उभं राहा. कुणाल गावंड विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाचे सदस्य आहेत आणि आज त्यांचाही खूप चांगला खेळ पाहायला मिळालाय. आपण श्लोकला पाहिलं, याच वरळी परिसरातला तोही खेळाडू, त्याने सुद्धा आपल्या स्पर्धेमध्ये आज वरळीचं नाव रोशन केलं. त्याचबरोबर कुणाल गावंड आपण आज चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून पाहिली. सध्या बॅटिंगसाठी तो मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रज्योत अंबिरेच्या पहिल्याच बॉलवर एक चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय या वेळेला तो हर्ष अडसूळने. चौकारासोबत संघाची धावसंख्या 15 वर. पुन्हा एकदा या वेळेला डीप स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक आणि मॅन फ्रॉम एकटघर अमित नाईक पुन्हा एकदा मात्र आपल्या नावाची चर्चा करायला लावेल. पकडता पकडता थोडासा घसरला सुद्धा, पण बॉल काही हातातून घसरू दिलेला नाहीये. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया वेगवेगळ्या अँगलने या कॅचला. चांगला फटका खेळला.
पण खूप चांगलं जजमेंट, गुडगा टेकलाय आणि एक अप्रतिम झेल अमित नाईकच्या माध्यमातून टिपला जातोय. गोलंदाजाला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ आणि फलंदाज होतो झेलबाद. गोलंदाजाने केलाय घात, हर्ष अडसूळ होतोय बाद. तिसरा विकेट अवघ्या 15 धाबेवरती. 3 बॉल 6 वरती बाद झाला हर्ष अडसूळ. नवीन बॅटर हुसेन मैदानाच्या आतमध्ये. चांगला वेग पाहायला मिळतोय. खासियत राहिली आहे या गोलंदाजाची. आज का मला टेनिस बॉल क्रिकेट किंबहुना रबर बॉल क्रिकेटमध्ये मोठी मागणी आहे हे मात्र दाखवून देणार हा गोलंदाज प्रज्योत अंभीरे आपल्याला पाहायला मिळतोय. वरुड एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाची ओळख राहिली आहे. बघा या गोलंदाजाकडे मोठा रनअप नाहीये, पण आपल्या खांद्याचा पूर्ण वापर तो करतोय. खूप सारी पॉवर जनरेट करतो आपल्या खांद्यामधून. आपल्या फिटनेसचा खूप चांगला वापर वेगवान गोलंदाजीसाठी आणि त्याचबरोबर एक चांगलं नियंत्रण आपल्या टप्प्यावरती. आणि एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल हुसेन साठी, पण पंचांचा निर्णय मात्र आलाय वाईट बॉल. चांगला वेग, चांगला टप्पा, पण या वेळेला मात्र पंचांची बारीक पडताळणी पाहायला मिळते. चांगली भूमिका. दोन्ही दिवसांमध्ये अतिशय तटस्थ असे पंच या स्पर्धेला लाभले. सादिकजी राजापूरकर, विनायकजी जोशी, जिग्नेशजी पटेल. हो, आणखीन एक चांगला बॉल आहे. आणखीन एक अधिक गतीने हाताळला गेलेला चेंडू आहे. भन्नाट वेग पाहायला मिळतोय हुसेन समोर. प्रज्योत अंभीरे यांचा. छत्री जरा बाजूला वा समोरून. स्टेज समोरून थोडस बाजूला होऊन मॅच बघा. आपल्यासाठीच स्पर्धा पण आयोजित केलेली आहे आणि इथे मात्र आणखीन एक विकेट आली आहे. अगदी आपण जर पाहिलं तर एक एफर्टलेस कॅच आहे. जास्त मेहनत नाही करावी लागली खेळाडूला. एक साधारण फटका हुसेनच्या बॅटमधून आला आणि एफर्टलेस कॅच. एक साधारणसा झेल त्या ठिकाणी मात्र पकडला जातोय. स्टेप आउटून खेळायचा प्रयत्न होता, बरोबर फॉलो केलं बॉलला, पण त्यानंतर गोलंदाज प्रज्योत अंभीरेही तितका चालाक आहे. त्यांनी सुद्धा फलंदाजाला फॉलो केलं. हुसेनचं फुटवर्क पाहिलं, पदल आली ते बरोबर ओळखलं आणि बरोबर शरीरावर मारा केला. बॅटच्या स्टिकर जवळ लागून बॉल सरळ प्रितेश गरजच्या हातामध्ये. 17 धावा धावफलकावरती. चौथा विकेट गमावला जातोय. ओव्हर नंबर 3 चा खेळ संपलाय. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते की काय, किंवा 50 धावांचा हा जो पाठलाग आहे तो डिफेंड होतोय की काय. आज 45 धावांचा सामना. त्यावेळेला मात्र एक चांगली फाईट आपण पाहिली. त्यावेळेला सुद्धा ताई पॅकर्स पालघर संघाने चांगला खेळ दाखवला. आणि आता मात्र बॉलिंग मार्क वरती बॅटिंग साठी निलेश, तर बॉलिंग मार्क वरती पंकज पाटील. बारा बॉलचा खेळ बाकी आहे. 50 बनवायचे होते. 17 आहेत स्कोर कार्डवर. पहिलाच बॉल आल्या आल्या खेचलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. धनंजय नाईक आल्या पावली माघारी परततोय, कारण निलेश माघारी गेलाय. कुणाल आउट झालाय, माफ करा, कुणाल आउट होऊन माघारी परततोय. अगदी बॅटच्या बाहेरच्या हिश्श्याला बॉल लागला. जास्त उंची, लांबी कमी पडली. पुन्हा एकदा एक चांगला गुडघ्यावरचा झेल पाहायला मिळतोय. जसा अमित नाईकने अगोदर झेल टिपला होता तसाच झेल इथे धनंजय नाईकने सुद्धा टिपलाय. या वेळेला मात्र नवीन बॅटर मैदानामध्ये आनंद मगदूम म्हणून एक धाव घेताना आपल्याला तो पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती आल्यानंतर मात्र संयमी खेळ दाखवतोय, कारण नुकतीच विकेट गेली आहे. जबाबदारी वाढते आता फलंदाजांच्या खांद्यावरची. दडपण वाढतंय फलंदाजांच्या खांद्यावरचं. 10 चेंडू 32 धावा गरजेच्या आहेत. म्हणजे मॅच अजूनही संपलेली नाहीये. थोडासा बॉल हातातून निसटलाय. हात ओलाय, बॉल ओलाय. घडतं असं बऱ्याचदा पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये.
निलेश आहेत स्ट्राईकवर, अजूनही आपल्या वैयक्तिक धावांचं खातं उघडू शकलेले नाहीयेत. एकदा बॉल पडला, एकदा अंपायरच्या डोक्यावरची टोपी पडली. पुन्हा एकदा मात्र बॅटची लिडिंग एज, चांगला बॉल हाताळला गेलाय. एकेका दाव्याने काही होणार नाहीये. ते चौकार षटकारांची चौफेर आतिषबाजी आता करावी लागणार आहे. 10 बॉल 32 ची गरज होती, आता 9 बॉल 31 चा पाठलाग करायचा आहे. एखाद दुसरा मोठा फटका या मॅच मध्ये मात्र कमबॅक करून देऊ शकतो डीएस कॉप संघाला. ओ पुन्हा एकदा मात्र चांगला उसळता चेंडू, परंतु पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय आणि रिव्ह्यूची मागणी केली आहे पंकजने. पंकज पाटीलला हे लक्षात घ्यावं लागेल की समोर निलेश बॅटिंग करतोय, पंकज पाटील नाही बॅटिंग करत आहे. छोट्या चणीचा खेळाडू आहे, त्याच्या समोर आपण अशा पद्धतीचे बॉल टाकाल तर असे वाईट बॉलच दिले जातील, नाहीतर आपल्याला वॉर्निंग तरी दिली जाईल. आणि हा वाईट बॉल आहे. खूपच जास्त उंच आहे, सुपर से भी ऊपर. लेंथ बॉलिंग जास्त प्रमाणात केली जाते ज्या वेळेला रबर बॉलचं क्रिकेट खेळलं जातं. बॉडी लेंथ बॉलिंग याही वेळेला मात्र आज दिवसभरात आपण जर पाहिलं तर तेच होत आलंय. प्रज्योत अंबिरे म्हणा, कौस्तुभ मात्रे म्हणा, पंकज पाटील म्हणा, लेंथ बॉलवरती मात्र जास्तीचा भर गोलंदाजांनी दिलाय. पुन्हा एकदा तोच बॉल आहे बघा, त्याच बॉलची आपण चर्चा करत होतो आणि तोच बॉल मात्र या वेळेला हाताळला जातोय पंकज पाटील कडून. अगदी जखडून ठेवलंय फलंदाजांना, बांधून ठेवलंय. असं वाटतं की फलंदाजांच्या पायामध्ये मात्र साखळदंड ठोकलेत या गोलंदाजांनी. अवघ्या 21 धावा आतापर्यंत, शेवटचा एक बॉल चौथ्या षटकातला शिल्लक आहे. 7 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी मात्र अजून 29 धावांची गरज आहे. त्याच पद्धतीचे एक चेंडू एकाच लाईन आणि लेंथ वरतून सातत्यपूर्ण मात्र सोपवले गेले यष्टीरक्षकाकडे. आणि आता मात्र शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी, म्हणजे 4 ओव्हर संपल्या आहेत. धावफलकावरती 5 गडी म्हणजे अर्धा संघ गारद आणि 21 धावा आहेत डीएस कॉपच्या खात्यामध्ये. 6 चेंडूंमध्ये बनवायचे 29 धावा, म्हणजे 6 बॉल मध्ये 5 षटकार तुम्हाला ठोकायचे आहेत. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. बघा जसजशी स्पर्धा पुढे सरकते, फायनल कडे पोहोचते, तस तसं मात्र प्रेक्षक मैदानावरती वाढतच चालले आहेत. कारण प्रेक्षकांना फायनल मॅच बघायची आहे. प्रेक्षकांना मात्र या स्पर्धेचा विजेता कोण आहे, या स्पर्धेचा उपविजेता कोण आहे, मालिकावीराचा रेफ्रिजरेटर कोणाला मिळणार आहे, उत्कृष्ट बॅटर आणि बॉलरचा LED TV कोणाला मिळणार आहे, हे सर्व काही जाणून घ्यायचं आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आज लाईव्ह व्ह्यूवरची ही संख्या खूप वाढलेली आपल्याला पाहायला मिळाली. आज संपूर्ण 2 दिवसांमध्ये आपण जर पाहिलं तर जवळपास नाही म्हटलं तरी 2.5 ते 3 लाख प्रेक्षक जे आहेत ते प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपल्यासोबत लाईव्ह जुळले गेले. अशा तमाम क्रिकेट रसिकांचा, आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत. आपण या स्पर्धेवरती जे प्रेम दाखवलात, प्रोलिंग स्पोर्ट्स वरती आपण ही स्पर्धा जी पाहिलात, त्याबद्दल आपल्या सर्व लाईव्ह व्ह्यूवर्स, आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. धनंजय नाईक आलेत बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल या वेळेला चांगला स्विंग बघायला मिळतोय. आनंद मखदूमला जखडून ठेवणारा हा बॉल. आणि आता मात्र 5 बॉल 29 धावा. 5ही बॉल मैदानातून बाहेर फेकावे लागणार आहेत. 4 बॉल, माफ करा, 4 बॉल, म्हणजे आमची चर्चा होईपर्यंत एक बॉल कधी धनंजयने पूर्ण केलं कळालं सुद्धा नाही. एकतरच रविवारचा दिवस आहे. मेगा स्क्रीन वरती सारखे सारखे मात्र ही गावराईची ऍडव्हर्टाईज दाखवतायत. ती गावराईची ऍडव्हर्टाईज बघून तोंडाला पाणी सुटतंय. आपण नक्कीच जाऊन आपण एकदा तरी व्हिजिट करा हॉटेल गावराईला. आपल्याच वरळी सेंचुरी बाजार जवळ हे हॉटेल आहे. आणि हा सामना मात्र आता हळूहळू औपचारिकतेच्या दिशेने वळताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच या स्पर्धेसाठी मात्र ज्यांनी ट्रॉफ्या सौजन्य केलं त्या सर्वांचा हार्दिक आभार. हनुमंतजी संत्रे, त्याचबरोबर कुमारी सिद्धी कल्पेश पडते, मालिकावीरासाठी सौरभ अंकुश जाधव, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाजासाठी पवन अरुण मात्रेक
आणि गोलंदाजांसाठी मात्र स्वर्गीय भिकाजी विठ्ठल गोसाडे यांच्या स्मरणार्थ सलील भिकाजी गोसाडे यांच्याकडून ट्रॉफी आहे. क्षेत्ररक्षकासाठी श्री स्वामी समर्थ अमेयजी चव्हाण यांच्याकडून ट्रॉफी आहे. सामनावीरासाठी प्रत्येक सामन्यादरम्यान स्वर्गीय शिवाजी तातोबा मोरे यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी आहे. मालिकावीरासाठी रेफ्रिजरेटर श्री स्वामी समर्थ यांच्याकडून दिला जाईल. आणि एलईडी टीव्ही साठी मात्र स्वप्नेशजी शिरवाडकर हे नाव मात्र नक्कीच मोठ्या आदराने घेतलं जाते. सर्वांचे आभार. आणि नक्कीच सिल्वर स्टार भिवंडी मी कॅप्टन विनंती करतोय आपण टॉस साठी मात्र मुख्य मंचाजवळ उपस्थित राहायचंय. लवकरात लवकर या, कारण लगेच ही मॅच संपल्यानंतर नेक्स्ट मॅचचा टॉस करून मॅचला सुरुवात केली जाईल. कारण वेळेअभावी आपल्याला मॅच थोडीशी आता आटोपती घ्यावी लागणार आहे, कारण अंधार पडत चाललाय. वेळ मात्र खूप झालेली आहे. मला वाटतं ओव्हर्स मध्ये थोडीशी आता कमतरता करावी लागेल आपल्याला. 4 ओव्हरचा सामना मेगा फायनलचा. 2 बॉल 27 ची गरज. फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे. 1 बॉल बाकी. आणि सध्या मात्र आपण जर पाहिलं तर उलटी गिनती सुरू झाली होती. गोलंदाजांकडून मात्र चांगले बॉल हाताळले गेले. ओव्हरची मात्र या ठिकाणी मला वाटतं ही मॅच इथे समाप्त झाली आहे. आणि मेगा फायनल गाठतोय आज दिवस क्रमांक 2 मधून. तो संघ आहे ताई पॅकर्स पालघर अर्थात अमर दादा परुळकर अँड टीम. आणि त्यांच्या विरोधात फायनल मध्ये खेळताना कालच्या दिवसातून सेमी फायनल मधून फायनल गाठणारा तारिफबाई सय्यद यांचा सिल्वर स्टार भिवंडी. चला दोन्ही कॅप्टन फायनलच्या टॉस साठी लगेच या. तत्पूर्वी या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार. मॅच समरी आपण पाहताय. 15 बॉल 28 अमित नाईकने आज बनवले. गोलंदाजीच्या माध्यमातून जय आनंद चांगली गोलंदाजी त्यांनी केली. पंकजने सुद्धा चांगल्या गोलंदाजीचा खेळ सादर केला. परंतु या मॅच मध्ये सामनावीराचं पारितोषिक 50चा पाठलाग होता. लक्ष मोठं नव्हतं आणि त्यामध्ये प्रज्योत अंबिरेने 2 ओव्हर हाताळल्या. 11 धावा खर्च करत 3 विकेट पटकावलेत. प्रज्योत अंबिरे ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. वरोर